शासकीय विश्रामगृह भंडारा येथे बहुजन समाज पार्टीची भंडारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक यशस्वीपणे पार पडली. बहुजन समाज पार्टीच्या भंडारा जिल्हा कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोज मंगळवारला सायंकाळी 6:30 वाजता दरम्यान शासकीय विश्रामगृह भंडारा येथे पार पडली. या बैठकीस बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश सचिव मंगेश ठाकरे उपस्थित होते. या बैठकीला भंडारा जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते, बामसेफचे पदाधिकारी आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली, ज्यात SC/ST आरक्षण कोट्यातील वर्गीकरण आणि क्रीमी लेअरच्या निषेधार्थ रॅलीचे आयोजन हा मुद्दा होता. या रॅलीद्वारे जनतेत जनजागृती घडवून आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे संघटनात्मक समीक्षाही करण्यात आली आणि विधानसभा निवडणुकीबाबतही महत्त्वपूर्ण चर्चासत्र झाले. बैठकीत आणखी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे 30 सप्टेंबर 2024 रोजी होणारी महाराष्ट्र प्रदेशस्तरीय रॅली, जी भंडारा जिल्ह्यातील विविध भागांतून जाणार आहे. या रॅलीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी सक्रियपणे तयारी सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले. बैठकीनंतर मंगेश ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संघटनाच्या उद्दिष्टांसाठी सतत कार्यरत राहण्याचे आवाहन केले आणि आगामी निवडणुकीत एकजूट दाखविण्याचे महत्त्व सांगितले. यावेळी बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.